कारण मी खूप वेळा त्यांना माझ्या समवेत पाहिले मी समालोचन कक्षामध्ये. अशीच अतिथी ज्यांनी श्रीवर्धन क्रिकेटमध्ये खूप वर्ष, श्रीवर्धन बॉक्स क्रिकेटमध्ये खूप वर्ष पूर्ण स्पर्धा अंपायरिंग केली असे विकास नरवणकर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि नुसता अंपायरिंगच नाही तर अंपायरिंग करता करता पूर्ण स्कोअरवर लक्ष ठेवणारे विकास नरवणकर अशी यांची प्रसिद्धी आहे. अनुसर खऱ्या अर्थाने पूर्ण स्पर्धा एकट्याने अंपायरिंग करणं ही गोष्ट साधीसुधी नसते. आणि श्रीवर्धनच्या क्रिकेटबद्दल सांगायचं झालंच तर विकासजी त्यावेळेला तर कुठलाही वार बघितला जायचा नसायचा. नुसते 1 ते 2 दिवस गॅप असायचा आणि नुसते स्पर्धा चालूच असायच्या. आणि त्या मोसममध्ये 1 ते 2 दिवस आराम करायचा आणि लगेच पुढच्या स्पर्धेला. विकास नरवणकर यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये अंपायरिंग करण्यासाठी आमंत्रित केलं जायचं. असे पंच विकास नरवणकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार मानतो आपण इथे उपस्थित राहिलात. आणि पुढचं समालोचन नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. अनुज मोरे सर यांचा. आणि केळशी आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. केळशी, कारण आपल्याला ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय, लाईव्ह स्पर्धा पाहिली जाते आणि त्याच्यातून नावांची थोडीशी कमतरता जाणवते. त्याच्यामुळे आपला एक अतिरिक्त खेळाडू यावा. थँक्यू सो मच. धन्यवाद. हितेशजी पाटील सरांचा आवाज आणि आमचे जयेंद्रजी वाघे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. मतीन स्ट्रायकिंगला ज्या नावाची चर्चा, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर उसामा मैदानात सातमध्ये. उसामा आता स्ट्रायकिंगला बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज दक्ष यांना आपण पाहतोय. एका बाजूला बापदेव आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम केशिया संघ नागशमध्ये खेळतोय. आपण जर पाहिला तर मतीन या नावाची चर्चा अखंड राहिली आणि त्या संघ आपण जर पाहिला तर तो संघ सातत्याने मतीन या नावाने ओळखला जातो. तोच मतीन आता नॉन स्ट्राईक एंडला मैदानात सातमध्ये. दोन्ही बॅटर. पुढचा बॉल यावेळी शॉप करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे थांबावं लागेल. थोडंसं मोठ्या फटक्यांपासून दूर वंचित ठेवण्याचं काम इथे मात्र आतापर्यंत दक्षने केलंय. सुरुवात इथे शांत संयमीने झाली आहे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतोय. आताचा अंपायर्स का निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. डॉट बॉल आहे का डेड बॉल आहे? डेड बॉल, डेड बॉल आहे. म्हणजे 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव फलकावरती. रात्रीचे सत्र आहे. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले आहेत. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून. आणि सर्वांचाच पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. दर्यावर्दी चषक 2025 चे थरार आणि आजचा 3रा दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा अनुभवतोय. परवापासून या स्पर्धेला शुभारंभ झाली, सुरुवात झाली आणि आज अंतिम दिवस आहे. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हर करण्यात येते. गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीथवाक्य आणि त्याच्यावरती सातत्याने गेले कित्येक वर्ष ही टीम चालू आहे. आमचे मयुरेश असतील, तदनंतर आमचे भावेश देखील उपस्थित आहेत. कॅमेरामॅन, तदनंतर ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत. सर्वांचं विशेष कौतुक, आभार आहे. कारण की फार चांगलं काम ते देखील करतात. प्रत्येक खेळाडू प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम ते करतात. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर PNC नेटवर्क, केबल नेटवर्क वरती 15 नंबर चॅनलवरती नक्कीच ही थेट स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. TV चॅनलवरती देखील ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकतात. एक चांगली स्पर्धा आहे. कीर्तना मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि मानाची स्पर्धा प्रत्येक घरोघरात पोचली देखील जाते. साता समुद्र पार युट्यूबच्या माध्यमातून एक टॉप क्लास नियोजन. स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 या धावसंख्येवरती 7 ऑन ए बोर्ड. 4 बॉल आणि 6 धावा, माफ करा, 4 बॉल आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल आणि 6 धावा. शेवटचा बॉल होता. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवायचा होता, परंतु एक सिंगल मेल आणि ओव्हर नंबर 1 कंप्लीटेशन ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड इज 7 ऑन ए बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जमेची बाजू पाहिली तर आता बॅटिंग करत असताना टीम केसी संघाचे असे म्हणावे लागेल, कारण की 7 धावा धावफलकावरती बनले गेलेत. एकही विकेट आतापर्यंत त्यांनी गमावली नाहीये.
म्हणजे एक चांगलं स्टार्ट आपल्या टीमसाठी करतात जरूर. दर्यावर्दी क्रिकेट क्लब आयोजित दर्यावर्दी चषक 2025 चे तरार तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा, मानाची स्वाभिमानाची अग्र नामांकित ही स्पर्धा. गेले कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा चालू होती. संपूर्ण दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांनी स्पर्धा आपल्या खांद्यावरती घेतली आणि अगदी यशस्वी कशा पद्धतीने होईल त्याचा पूर्ण लक्ष इथे मात्र दिला. आणि आज खरं आता अंतिम दिवस, अंतिम क्षण, चमचमणारी ट्रॉफीकडे नक्कीच लक्ष असेल. कुठल्या गावामध्ये ही ट्रॉफी जाणार नाही, तब्बल 55,000 रुपयाचा कॅश प्राइज कोण आपल्या गावामध्ये नेईल हे देखील लक्ष पूर्णपणे लागणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. घडामोडी या मॅचेस मध्ये, या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि काल आपण जर पाहिलं ना तर एक संघ आपल्या नावावरती ज्यांनी मेगा फायनलचे तिकीट बुक केली आहे, म्हसळा संघ खऱ्या अर्थानं दाखल झालाय मेगा फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये. आणि भल्या संघाला मात्र परास्त करून तो संघ तिथे दाखल झालाय. म्हणजे दुसरा क्रमांकासाठी तर नक्कीच प्राइज लागू असेल त्या संघासाठी. परंतु आज मात्र कोणता संघ क्वालिफाय होईल मेगा फायनलसाठी आणि मेगा फायनलचं तिकीट कोण बुक करेल आपल्या नावावरती ते थोड्याच वेळात तुम्हाला नक्कीच समजेल. आता बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सिद्धेश आहेत, ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2. इकडे स्ट्रेट खेळले आहेत, विशेष रिजन मध्ये फिल्डर आहेत आणि लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर होते, बॉलला स्टॉप केला. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल दुहेरी अंकांमध्ये. 10 ऑन अ बोर्ड, डबल डिजिट ऑन स्कोर कार्ड. खरं आता स्पर्धा तर आपण पाहतोय, परंतु स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नाहीये, स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाहीये. कारण की सर्वांना आपण पाहिलं तर एकत्र आणण्याचं काम, संपूर्ण टीमला बोलवण्याचं काम, तदनंतर संपूर्ण बक्षीस एवढं 55,000 रोख रक्कम द्यायचं इतकं सोपं नाहीये. आणि खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण दर्यावर्दी क्रिकेट क्लबला. एकजुटीने सातत्याने गेले कित्येक वर्ष हा संघ खेळतोय. बाहेर देखील भरपूर स्पर्धेमध्ये खेळत असताना आम्ही पाहिलंय आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी मानाची स्पर्धा म्हणून बोलली जाते आणि खऱ्या अर्थानं खेळवली देखील जाते. कारण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं मुंब्रावरून देखील आज संघ इथे दाखल होणार आहे, महाडवरून देखील संघ दाखल झालाय. म्हणजे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि संपूर्ण दर्यावर्दी क्रिकेट क्लबवरचं हे प्रेम आहे. खास करून त्या नावासाठी हा संघ इथे एवढ्या लांबून दाखल झालेत. इकडे आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि ऑफर झोन पोहोचेल 14 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 4 आपण जर पाहिलं, दुसरं इथे नक्कीच चालू आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल आखरी गेंद शेष आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल ब्लॉक होलचा बॉल होता आणि आउटफील्ड इथे खराब असल्यामुळे इथे जजमेंट चुकीचं ठरलं आणि बॉल जायला केले सीमा रेखा पार. शेवटच्या क्षणी, मोकाच्या क्षणी आलेला हा चौकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे, धन्यवाद. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 यावेळी आमंत्रित करण्यात आलंय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अमय आलेत. बापदेव म्हटलं तर सातत्याने भरपूर त्या संघामध्ये युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे यंग जनरेशनच खऱ्या अर्थाने येत्या काही कालावधीमध्ये प्रसिद्धी नक्कीच निर्माण करणार आहेत. कारण की क्रिकेटचं फ्युचर आहे आणि बरेचसे क्रिकेट फ्युचर जनरेशन तुम्हाला आज पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालेत. आणि दर्यावर्दी म्हटलं तर त्या दर्यावर्दीमध्ये जवळजवळ आपण पाहिलं ते 6-7 टीम पडतील. त्याच्यामध्ये देखील एक प्रीमियर लीग होऊ शकते. असे भरपूर खेळाडू खऱ्या अर्थानं नक्कीच पाहायला मिळतात. नक्कीच आम्हाला देखील माहिती पोहोचवत आहेत की सातत्याने दरवर्षी आपल्याला प्रीमियर लीग नक्कीच त्यांची पाहायला मिळते आणि ती देखील एकदम थाटामाटात. कारण की भरपूर नक्कीच एप्रिल मे या दरम्यान ही स्पर्धा सातत्याने गेले कित्येक वर्ष होते आणि खरंच कौतुक, सॅल्यूट आहे सर्वांना एकत्र आणण्याचं काम. प्रीमियर लीग म्हटलं तर फक्त कॉम्पिटिशन नव्हे, संपूर्ण एकत्र आणण्याचं काम ते साधन आहे क्रिकेट. 5 वर्ष खऱ्या अर्थानं तुम्हाला नक्कीच ती स्पर्धा पाहायला मिळते आणि ही स्पर्धा ह्या स्पर्धेचं 6वं वर्ष आहे. पर्व 6वं म्हणजे षटकाराचा पर्व आहे. व्हाईट बॉल आलाय आणि नक्कीच नवीन आता येणारा MPL असेल येणाऱ्या एप्रिल मे या दरम्यान तुम्हाला ती खऱ्या अर्थानं इकडे थोडीशी दुखापत नक्की झाली असेल, परंतु वेगाने आले होते आणि यात चौकार मिळालाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 ऑन ए बोर्ड. नक्कीच करा आता षटकाराचं पर्व तुम्हाला MPLचं देखील पाहायला मिळणार आहे.
म्हणजे धमाका तर होणार, आता देखील चालू आहे आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये ते देखील धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. की सातत्याने रायगड म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं ना, रायगडमध्ये ओव्हरऑल क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळला जातो. परंतु श्रीवर्धन हे असं तालुका आहे, त्यामुळे बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट सर्वात जास्त कुठे खेळलं जातो ते श्रीवर्धन आहे. आणि त्यामध्ये भरपूर असे खेळाडू घडत असतात. यंग जनरेशन असतील, लेजंड क्रिकेटर देखील भरपूर तुम्हाला घडवलेले पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून आता पावलावरती पाऊल ठेवून राहताना सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावफलक आपण पाहतोय 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, शेवटचा बॉल आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर चौकार आणि बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. प्रॉपर स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जेंद्र सर नेकेज इथे आहेत, चूक होणार नाहीये. कव्हर्सला फटका सजवला, इकडे खणखणीत आलेला हा सीमारेखा पार, धावा मिळतात इकडे 4. खेळ पुढे सरसवतात. धावफलक जाऊन पोहोचलाय 37. आजच्या दिवसातील इथे हायएस्ट स्कोर असं म्हणावं लागेल. 37 धावा धावफलकावरती जोडले गेले. 37 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, उर्वरित 3 बॉल. हो, इकडे टप्प्यावरती गोलंदाजी, आणि टप्पा असणं फार गरजेचं आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इनिंग फुलटॉस बॉल होता, पूल केलाय, परंतु इकडे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या क्षणी ही विकेट मात्र आली आहे, परंतु धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तब्बल 37 आणि 38 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 38चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 38 धावांचं लक्ष आहे. येणारे 20 बॉल आणि तब्बल 38 धाव्यांची गरज. 38 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स विनंती आहे, दोन्ही टीम्सला विनंती आहे, वेळेवरती आपल्याला बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये भरपूर मॅचेस असतात, सातत्याने आपण पाहत आलो आहे. तदनंतर बक्षीस वितरण सोहळा, सर्वांचा मान सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बरेचसे पाहुणे मंडळी देखील पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच व्हिजिट त्यांनी देखील केली होती. चला बॅट्समन आलेले आहेत, फिल्डिंग सेट करून घ्या टीम केसी संघ.
हर्षद आणि मयुरेश ही जोडी मैदानावरती आहे. दोन्ही यंग स्टार्स मैदानावरती आहेत. चला केवशी संघ वेळ का होतोय बघा. जर तुम्ही वेळ घेतला अतिरिक्तचा तर तुम्हाला अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. चला टीम सोमजाई श्रीवर्धन आपण देखील रेडी राहायचं आहे. यानंतर विनर विनर आपण सामना खेळणार आहोत. चला जर वेळ होत असेल टीम केशी संघाला तर बघा आयोजन कमिटी लक्ष द्या. पेनल्टी द्या नाही तर अन्यथा लास्ट कॉल. 1 मिनिटामध्ये जर फिल्डिंग लावली नाही 2 रनाची पेनल्टी डायरेक्टली इथे कट केली जाईल. हे देखील नोंद घ्या. समोरच्या टीमला डायरेक्टली आपण पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा ऍड करू. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर हायएस्ट स्कोर ज्यांच्या नावावरती राहिले अर्थातच टीम केशी तब्बल आता 38 धावांचं लक्ष आहे. परंतु आज सुरुवात झाली आहे. पहिला पोल कंप्लीट झाला आहे. दुसऱ्या पोलला आपण सुरुवात केली आहे आणि आज भरपूर असे मॅचेस म्हणजे सर्व काही रेकॉर्ड तुम्हाला तोडताना नक्कीच पाहायला मिळू शकतात. कारण की आज दिग्गज सामने आहेत. दिग्गज खेळाडू, दिग्गज संघ, नामांकित सर्व संघ लांबून लांबून आहेत. म्हणजे मेहनत तुम्हाला प्रत्येकाची दिसेल. मॅच ऑन. मतीन बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला बॉल नोचा कॉल आलाय. ज्या नावाने संघ ओळखला जातो मतीन बॉलिंग मार्क वरती आहेत. एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. इथे टप्पा पडला तज्ञ टर्न झाला स्लाइटली आणि एक सिंगल मिळाली. संघाचा इथे श्री गणेश होत असताना बॅटिंग करत असताना वैयक्तिक मयुरेशने देखील आपलं खातं खोललंय. 1 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 2 धावा फलकावरती आहेत. 38 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला इथे धावा बनवायचा आहेत. सुरुवात इथून चांगली करणं फार गरजेचं. कारण की जर चांगली सुरुवात केली तर तुम्हाला पुढे विनिंग पर्सेंटेज कमी होईल. इकडे हा डॉट बॉल आलाय. इकडे टप्पा पडला. स्लाइटली टर्न झाला आणि टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली बॉलने आणि इकडे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 3 धावा देखील धावफलकावरती आहेत. इकडे आपण पाहतोय टप्पा पडला. सबमरीन डिलिव्हरी. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि एसटी रक्षकाने चेंडू विसावलाय आणि विकेटचं पतन. तीन बॉल आणि 3 धावा फलकावरती आहेत. इकडे देखील आपण पाहतोय ओव्हर इथे नक्कीच कंप्लीट झाले. माफ करा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि धावफलक स्थिरावलंय फक्त 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन अ बोर्ड. काय गोलंदाजी केली मतीमने. खऱ्या केशी संघ या नावाने ओळखला जातो मतीमचा आणि सुरुवात फार चांगली केली. आता षटक क्रमांक दुसरं. ओव्हर नंबर 2. बॉलिंग मार्कवरती उसामा आलेत. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि संघासाठी दुसरं. उसामा बॉलिंग मार्कवरती. ड्रम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी दर्यावर्दी क्रिकेट क्लब आयोजित आणि मुळगाव कोलीवाडा आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून नोलचा कॉल आलेला आहे. वॉर्न देखील केले गोलंदाजाला. बघा साईड आमचा नो दिलाय कारण की नियम आणि अटी रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येकाला सारखे आहेत. इकडे बॅकफुट लावून ग्लान्स केलाय. फिल्डिंग चांगली आहे. आपल्या संघासाठी धावा नक्कीच वाचवल्यात आणि इकडे एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन अ बोर्ड. परंतु इथे सिंगल डबलनी काही होणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर इथे चौकार फक्त खेळावे लागतील. अजून एक सिंगल.
लक्ष मोठं आहे, आव्हान मोठं आहे आणि इथे टॉप गिअरवरती बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आता टीम बापदेव संघाला पुढे येऊन खेळलेत. नोचा देखील कॉल आलेला आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे फटका चांगला होता, परंतु इथे परतावा लागेल मैदानाचा बाहेर. लालच बुरी बलाय. एका धाव्यापेक्षा विकेट इथे मोलाची होती, परतावा लागेल. डोंगर पार करेल का नाही पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा इथे टप्पा पडला, तदनंतर पुढे आलाय आणि हा डॉट बॉल येतो पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 2 नक्कीच कंप्लीट झालेली आहे. धावफलक थांबलाय, स्थिरावलाय असं म्हणावं लागेल. 9 या धावसंख्येवरती. एकदम मोठं लक्ष आहे. हाय व्होल्टेज सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. असं जर इथून पुढे धावा अजून 5 ते 10 जर या बॅटिंग करत असताना बनल्या असताना 15 ते 20 जर आतापर्यंत धावा असत्या तर इथे चांगलीच मॅच रंगली असती. परंतु असं वाटतं आता एका बाजूनी मॅच झुकते की काय. बॉलिंग मार्कवरती मासूम आहेत. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती विकेटचं बटन. स्वागत केलं या विकेटने. स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का लागत असताना टीम बापदेव संघाला बॅक टू पवेलियन. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. इकडे फुडून खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे अजून एक धक्का लागत असताना उंगली उपर. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. नक्कीच सर्व खेळाडूंसाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक खुश खबर आहे. ती म्हणजेच तब्बल 4 वर्षानंतर एक स्पर्धा श्रीवर्धनमध्ये खेळवली जाईल. ती म्हणजेच दांडा पॅकर्स संघाकडून येणाऱ्या 1 आणि 2 फेब्रुवारी 2026 रोजी एक भव्यदिव्य अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा खेळवली जाईल. त्याचं प्रथम पारितोषिक असणार आहे रोख रक्कम
25,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक, तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आणि एक आकर्षक असा चषक, शिवाय वैयक्तिक पारितोषिके सुद्धा दिली जातील. आणि त्याची प्रवेश फी असणार आहे फक्त आणि फक्त 2,500 रुपये. पहिल्या दिवशी हे सामने पाकाडी पद्धतीने खेळवले जातील, तर दुसऱ्या दिवशी हे सामने गाव टू गाव पद्धतीने खेळवले जातील, याची नोंद घ्यायची आहे. आणि पुढील आपल्या मैदानावरील घडामोडी ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा मॅच दिशेने 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन ए बोर्ड. आता येणारे 5 बॉल आहेत आणि येथून आवश्यकता अजूनही 21 धावांची. इकडे विकेटचं बटन पहिल्याच बॉल. ओव्हर नंबर 4 आझाद बॉलिंग मार्कवरती आहेत. इब्राहिम बॉलिंग मार्कवरती, माफ करा. आणि पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आलाय. इकडे वाईट बॉल. आता मॅच पूर्णपणे एका बाजूला झुकली असं म्हणावं लागेल. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत. अजून एक डॉट येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. इकडे देखील काय टर्न झाला बॉल, टप्पा पडला, त्यानंतर बाहेर स्लाइटली टर्न आणि इथे देखील डॉट बॉल. शेवटचा बॉल नोचा कॉल, आउटसाइड विकेट पिची झाली होती आणि ते नो बॉलचा कॉल. आणि आता क्या बात आहे, काय गोलंदाजी झाली आहे, काय गोलंदाजी राहिली आहे इब्राहिमची. आणि ते डॉट बॉल. सामना इथे फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम केळशी या संघाने. जिंकलेल्या टीमचा हार्दिक हार्दिक